साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात आरोपी गोपाळ बदनेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी बदनेवर काही गंभीर आरोप आहे। कोर्ट आता काय आदेश देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष आहे। महाराष्ट्राला हादरवणारं हे सगळं प्रकरण आणि आता बदनेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। कोर्ट बदनेच्या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात आरोपी गोपाळ बदनेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी आता बदनेवर काही गंभीर आरोप आहे। पोलिसांना तो शरण आला, त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।